राज्यातील अंशतः अनुदानित शाळांबाबत 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंशतः अनुदानित शाळांचा टप्पा वाढ करणे, अघोषित शाळा घोषित करणे याबाबत निर्णय घेण्यात आला होता. 14 ऑक्टोबर 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. शासनाने याची दखल घेतली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिलाय. तर त्या GR-नुसार कोणतंही आश्वासन शासनानं पूर्ण केलं नाही. याबद्दल शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतोय. कारण तुम्ही जो समाजाला घडवणारा शिक्षक आहे त्याला जर तुम्ही मागं ठेवत असाल आणि आमची फसवणूक करत असाल तर ते योग्य नाही. मग शिक्षकांना सतत शिकवत राहायचं का सतत रस्त्यावरती आंदोलन करत राहायचं? आणि ही बाब गंभीर आहे. जर शासनानं योग्य वेळी निर्णय जर नाही घेतला तर येणाऱ्या काही कालावधीमध्ये राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेडणार. आंदोलनात चंद्रकांत बागणे, रत्नाकर माळी, भारत शिरगावकर, रामचंद्र खुडे, सुब्राव पावले, भगवान कांबळे, विद्या लष्करे, भाग्यश्री राणे, वनिता पाटील, कल्पना ठाकूर, उषा नाईक, सारिका रणवरे आदी सहभागी झाले होते.